योगेश दादा डोले. या ठिकाणी अथर्व एंटरप्राइजेस टीमचा 12वा प्रतिनिधी इथे आला आणि भक्ती 11 आपला 12वा प्रतिनिधी आपण पाठवा कॉम्बॉक्स मध्ये लगेच. या ठिकाणी आपण पाहता अथर्व एंटरप्राइजेस टीम मनोज जो वर्णेगावला बिलॉंग करतं, त्यानंतर आनंद तो देखील वर्णेगावला बिलॉंग करतं, गणेश असेल तो देखील वर्णेगावला बिलॉंग करतोय, अमोल या टीमचा कॅप्टन पलसझरी गावचा हा खेळाडू, त्यानंतर नागेश नागेश उगडा पलसझरी, विलास सांगवी, रोशन सांगवी, वामन मानगाव, सुनील मानगाव, वसन पलसझरी. 11 प्लेइंग 11 आमच्यापर्यंत आली आहे. 12वा प्रतिनिधी त्यांचा बबलू उघडा आमच्या समूहामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, येथील मान्यवरांचं आणि खेळाडूंचं वासरे खोंडा प्रीमियर लीग 2025 मध्ये पर्व 7व्या मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत करूया आणि जाऊया मॅच कडे. अथर्व एंटरप्राइजेस त्यांच्या विपक्षामध्ये भक्ती 11 गोंदिवडे अशी ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वक्त्रकुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे व देवम सर्व कामे सुसंपदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत मी योगेश डोले माझ्या समालोचनाला इथून सुरुवात करतो आणि आपल्या सर्वांना घेऊन जातो मैदानाकडे, जिथे आपण पाहतो या वासरेकोंडा विभागातील हा थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. गेले 6 वर्ष ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळाली. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जगदीशदादा देशमुख यांच्या आयोजनामध्ये आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं संयोजक आहेत, जे अगदी आपण पाहतो ना की पडद्याआडचे हिरो, अगदी ते पडद्यावर येण्याचं काम नाही करत, परंतु त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा या ठिकाणी संयोजित केली जाते. मग त्याच्यामध्ये अगदी आपण पाहतो अजिंक्य बेलोसा असेल, जय धुले असेल, भावेश देशमुख असेल, डीके असेल, अक्षय गायकवाड असेल, शिवम लोबे असेल, अनंत भोईर असेल आणि पडद्याच्या पाठीमागे बसा, जो आपला पिवळा कलरचा जे पताका आहे त्याच्या पाठीमागे बसा मित्रांनो. कोणताही डिस्टर्ब नको आपल्याला. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये जे आमचे लाडके प्रेक्षक या ठिकाणी पाय पलीकडे ठेवा. जे लाडके प्रेक्षक आमचे या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आलेत, त्यांना विनंती असेल की आपण देखील आपली काळजी घ्या थोडं. पाच षटकांची मॅच असेल. 25 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी असेल. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं या ठिकाणी कंप्लीट करायची आहेत. 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं कंप्लीट नाही झाली तर मात्र 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. दोन्ही कॅप्टन याची नोंद घ्यायची आहे. टायमर 25 मिनिटांचा तुमच्यासाठी कालावधी असणारे 5 षटकांमध्ये पहिले 2 षटकं ही तुम्हाला पॉवर प्लेची फेकायची आहेत. पंच आपण या ठिकाणी टायमर लावायचं.
ही स्पर्धा अगदी तुम्ही पाहताय, घर बसल्या देखील या स्पर्धेचा तुम्ही एन्जॉय करू शकता. स्टार टेनिस वर्ल्ड या चॅनलवरती तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आमचं टिंकूजी लोबी आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत करूया. पंचांचा इशारा इथे मॅच ऑन. पहिले षटक घेऊन टीमचा कॅप्टन आपण पाहतोय अमोल दरेकर. त्याच्या विपक्षामध्ये समोर आपण पाहतोय या वासरेखोंडा विभागामधील एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज मधून ज्याची ओळख आहे तो डीके अर्थात ज्ञानेश्वर कदम. नॉन स्ट्रायकिंगवरती आपण पाहताय आतिश रुटे. पहिला लोवर फुलटॉस बॅक टू द बॉलर. फटका चांगला होता. एलिव्हेशन नाहीये, समोर टोस करायचा होता, कोणतेही धाव मिळणार नाहीये. स्पर्धेची सुरुवात अगदी निर्धाव चेंडूने झाली आहे. थोडा कमी गतीने टाकला होता ऑन साईडला. फटका सजवला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे नागेश उघडा. थोडासा चेंडू त्याला चकमा देतोय. तोपर्यंत दोन्हीही फलंदाजांमध्ये सहजरित्या गुड रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. 2 धावा. अगदी स्वतःच संघाचा अकाउंट ओपन करत असताना डीके आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटका होता. खऱ्या अर्थानं गॅप सिलेक्शन चांगली होती. आउटफील्ड थोडी त्या ठिकाणी आपल्याला खराब पाहायला मिळाली. फुलरल्यांचा चेंडू हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळून काढलाय. अगदी आपण पाहतोय मिडऑन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मनोज जोरे. त्याची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कोणतीही धाव मिळणार नाहीये. पहिलं षटक आहे, जबाबदारीचं षटक आहे P1चं पहिल्या षटकामध्ये. यावेळी अकू टप्पाचा चेंडू त्याच्यावरती हॅमर करत असताना चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. ज्ञानेश्वर कदमच्या बाट मधून आलाय. वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 मधील पहिला चौकार. थँक्यू डीजे. आमचे डीजे मास्टर नरेश टुपे. फुलटॉस ऑन साइडला. फुल टोल वसूल करायचंय. एक टप्पा. चेंडू इथे मात्र थोडासा स्टॉप होतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज अगदी पुनश्च 2 धावा इथून कंप्लीट करताना पाहायला मिळाले. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये. सकाळचं सत्र थोडंसं ड्यू फॅक्टर देखील आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पंचांनी तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलाय. वेस्ट साईड इथे चेक केलं जाईल विमर आहे की नाही आता चेक केलं जाईल. स्टार वर्ल्ड टेनिस दोन्ही टीम आपल्याकडे फक्त एक रिव्ह्यू असणार आहे. तो जर का तुम्ही गमावला तर मात्र तुम्हाला पुनश्च रिव्ह्यू घेता येणार नाही. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण याची देखील नोंद घ्यायची. चेक केलं जात आहे आमच्या टेक्निकल रूम मधनं. यावेळी आता मात्र तुमच्यापर्यंत निर्णय येईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय आमचे संजय सर या ठिकाणी आता मात्र चेक त्यांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. अगदी ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड झाला त्यावेळी फलंदाज कुठे होता, त्यांना फटका कशा प्रकारे खेळला, हे सर्व काही आता टेक्निकल रूम मधनं मात्र चेक केलं जातं. अगदी विविध अँगलने इथे मात्र चेक केलं जातं. स्टार टेनिस वर्ल्ड आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जबरदस्त टेलिकास्ट खऱ्या अर्थानं फार कमी कालावधीमध्ये यशाच्या अगदी उंच शिखरावर तर जाऊन पोहोचणारी ही वाहिनी मित्रांनो अगदी आपल्या जवळची ही वाहिनी आहे. जास्तीत जास्त या वाहिनीवरती अगदी जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका. कारण की आपल्या हक्काची वाहिनी आहे, आपल्या परिसरामधील आहे. टिंकू लोभी आणि त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं फार चांगलं कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळते या विभागामध्ये.
सातत्यानं मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. येथील अगदी पाहायला गेलं ना तर नो बॉल. पंचांचा इशारा येतो नो बॉल. त्याच्यावरती 2 धावा आल्यात म्हणजे एकंदरीत 3 धावा धावफलकामध्ये ऍड केले जातील. धावफलक आता जाऊन पोहोचलाय 9 धावा धावफलकावरती. एक चुकीचा चेंडू डिलिव्हर्ड झाला ऑन साईडला. हा देखील फटका आहे. अगदी गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत. नागेश उघडानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे आपण पाहताय फलंदाज पोहोचला जातं. डायरेक्ट हिट झाली असती ना तर कदाचित वेगळं चित्र देखील पाहायला मिळालं असतं. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला नागेश उघडाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पलसदरी ठाकरवाडी टीमकडनं बिलॉंग करणारा हा खेळाडू सातत्यानं चर्चेत असतो. अगदी जर पाहायला गेलं तर आदिवासी कर्जत प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फिल्डरचं किताब त्याच्याच नावावरती होतं. यावेळी अगदी कव्हर मधून चेंडूला काढले डीप मध्ये. थोडंसं खराब त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आउटफील्ड पाहायला मिळाली. त्याचाच फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होताना आपण पाहताय. 2 धावा या देखील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांना धावफलक आता जाऊन पोहोचतंय 13 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त झालं. P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. एकही विकेट मात्र गमावली नाहीये. बॅटिंग करत असताना भक्ती 11 टीमनं स्पीडअप करायचं. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं या ठिकाणी समाप्त करायचे आणि विकेटच्या अगदी बाजूने झाला. विकेटवरती कोणीही चालू नका ही काळजी घ्या मित्रांनो. आपल्याला 4 दिवस या मैदानावरती खेळ करायचा आहे. सर्वांनाच विनंती असेल की विकेटच्या बाजूला आपण टीम मीटिंग करायची. विकेटवरती कोणीही थांबायचं नाहीये. स्पीडअप करा, स्पीडअप करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अगदी आपण पाहता अनन्या 11 या टीमचे पुरस्कर्ते उत्तमदादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. त्यानंतर अनिलजी पारधी, त्यानंतर आमचे सन्माननीय शशिकांत पाटील ते देखील पुरस्कर्ते आहेत. त्यानंतर पिंटूजी मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करूया. पुनश्च जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. बिनबाद 13. भक्ती 11 कोंदिवडे ही टीम प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करते. गेले 6 चेंडू खऱ्या अर्थानं प्रतीक्षा करावी लागली होती स्ट्राईकवर येण्यासाठी. आतिश रुठेला तो आता स्ट्रायकिंग गेंडवरती दुसरा षटक घेऊन आला नागेश उघडा. यावेळी अगदी आपण पाहतोय पॉइंट मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथे देखील मिसफील्ड झाली आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांना खऱ्या अर्थानं खराब कामगिरी केली आहे. हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडं. येतोय चौकार. हॅलो चेक. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जर इथून पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली. 17 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. नागेश उघडाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर कमबॅक. काय कमबॅक केलं गोलंदाजाने. अगदी फुलर लेनचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर आला. लेग कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यानं लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू हाताळले जातात. नागेश उघडा या गोलंदाजाच्या माध्यमातून कर्जत प्रीमियर लीग गाजवून आलाय. आता वासरेकोंडा प्रीमियर लीग खेळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती खराब कामगिरी. त्यानंतर मात्र कमबॅक. कमी गतीने टाकला होता समोर. अगदी सॉफ्ट हँडनं खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आलेच चेंडूपर्यंत. मनोज जोरे त्यांना मात्र चांगली फिल्डिंग दाखवली आहे. फिल्डिंग मध्ये तुम्हाला आता चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. फिल्डिंग मध्ये थोडीशी चुका करताना आपल्याला पाहायला मिळाली. अथर्व एंटरप्राइजेस टीम खऱ्या अर्थानं फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय होता आणि आतापर्यंत खऱ्या अर्थानं निर्णयाशी अगदी निगडीत असलेली गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं अगदी पाहतोय टीमचा कॅप्टन फिल्डिंगची व्यूहरचना करताना पाहायला मिळाला. यावेळी खेचून मारण्याचा प्रयत्न. पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईट बॉल. खराब चेंडू यावेळी डिलिव्हर्ड झाला. 19 धावा धावफलकावरती आपण इथून पाहताय. पहिलं सत्र चालू आहे आणि 19 धावा धावफलकावरती आपण पाहताय. वासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन 7व्या पर्वामध्ये
ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नाहीये, परंतु क्षेत्ररक्षण नाहीये, वेकंड एरिया आहे. जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा आणखीन एक चौकार येतोय ज्ञानेश्वर कदमच्या बॅट मधून. कडक की आदरपूर्वक आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं भव्य स्वागत वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 मध्ये. साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गेले 7 वर्ष अफाट मेहनत घेतली जाते ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी. या वासरेखोंडा विभागामधील शिवम सर जर पाहायला गेलं ना तर अगदी तळागाळातील खेळाडू जे छोटे खेळाडू आहेत त्यांना या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आणण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं झालंय आणि गेले 6 वर्ष अगदी त्याच्यामध्ये त्यांना यश देखील आलंय आणि या 7व्या वर्षामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून तीच मेहनत अगदी घेण्यात आली आहे आणि त्यांना अगदी संयोजन करत असताना आमच्या या वासरेखोंडा विभागामधील खऱ्या अर्थानं सर्वच जे संयोजक आहेत आमचे त्यांचं देखील खऱ्या अर्थानं मानावं तेवढं आभार कमी आहेत. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही मेहनत घेतली जाते. मग त्याच्यामध्ये जय दुले असेल, ज्ञानेश्वर कदम असेल, अजिंक्य बेलोसे असेल, अक्षय भोईर असेल, अनंता भोईर असेल, त्यानंतर चैतन्य भोईर असेल, आमचे शिवम लोभी असतील. यावेळी फुलाल यांचा चेंडू समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल फक्त सिंगल. एकच धाव आली आहे, एका धावेनं आता मात्र धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय 24 धावा. जगदीशदादा देशमुख या स्पर्धेचे मुख्य आयोजक. अगदी आपण पाहताय त्यांचं अगदी आगमन या स्पर्धेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. साहेबांच्या माध्यमातून गेले 6 वर्ष अफाट मेहनत घेतली गेली या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी आणि साहेब आता मात्र व्यासपीठाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात. सहर्ष स्वागत साहेब आपलं. आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा मोठा प्लॅटफॉर्म या वासरेखोंडा विभागामध्ये उभारला जातोय. मेहनत घेतली जाते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बरेचसे प्रश्न या स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थानं उद्भवले होते, परंतु साहेबांनी पुनश्च एकदा ती स्पर्धा अगदी त्याच थाटामध्ये खंडाई माता खांडपेच्या मैदानावरती पुनश्च अगदी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे 28 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती. ज्ञानेश्वर कदम आणि त्याच्या साथीनं आतिश रुठे काय क्रिकेट खेळलं जातं त्यांच्या माध्यमातून सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये. खऱ्या अर्थानं कॅप्टन जबाबदारी दिली आहे, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पंचांचं बोट आकाशाकडे. बाटला चेंडू स्पर्श झालाय, फ्लाइंग स्लिपला टिपली आहे झेल. पंच दर्शवतात इथे मात्र फलंदाज झाला बाद. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना टीमचा कॅप्टन अमोल दरेकरला मिळाली आहे विकेट ज्ञानेश्वर कदमची. मध्ये एक मोठी विकेट आपण पाहताय.
थोडंसं चुकीचं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. सरळ बॅटने धावा येत होता, अगदी बॅट वाकडी करण्याचा प्रयत्न केला. स्विचिटच्या फटक्यामध्ये अगदी बाद झालेत. टीमचे कॅप्टन आता मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. जय धुले, भक्ती 11 कोंदिवडे टीमचे कॅप्टन. धावसंख्या आपण पाहता 28. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. दुसरा स्पेलमध्ये आलाय टीमचा कॅप्टन आपण पाहतोय अमोल दरेकर. आता कॅप्टन वर्सेस कॅप्टनची ही लढाई, हे बॅटल आपल्याला इथून पाहायचं आहे. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण की कॅप्टन समोर आता कॅप्टन आहे. दोघांनाही आता प्रयत्न करायचे, दोघांवरती देखील जबाबदारी आहे दोन्ही टीमची. आणि आता कोणता कॅप्टन कोणावरती हवी होणार. फुलंल्यांचा चेंडू अगदी हलक्या हातानं एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलं. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. एक धाव आली आहे. धाव फलकामध्ये 29 धावा आता इथून आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अमोल दरेकर टीमच्या कॅप्टनचा राहिला. यावेळी चांगला फटका, फॉलोइंग स्वीप करत असताना चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. आतिश रुटेचा ट्रेडमार्क शॉट आहे, आलाय चौकार. कमी गतीनं टाकला होता, त्याला देखील पिक केलाय. अगदी पुनश्च अगदी पाहतो आपण, अगदी लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत अगदी दोन्हीही फलंदाजांमध्ये 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 धावेनं पुनश्च आपण पाहताय 35 धावा धावफलकावरती. सेन्सिबल क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानामध्ये चालू आहे. जय धुले आणि त्याच्या साथीनं आतिश रुटे या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं डीके बाद झाल्यानंतर, ज्ञानेश्वर कदम बाद झाल्यानंतर आता जबाबदारी वाढली गेली आहे तिसऱ्या आणि अगदी आतिश रुटे, जय धुले आणि आतिश रुटेवरती. इथून मात्र जबाबदारीनं खेळ करतात, जोखीम उचलायचं नाहीये. दोघांनाही माहिती आहे टार्गेट आपल्याला सेट करायचं. पहिल्या सत्रामध्ये फुलटा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये. फलंदाज अगदी सहजरित्या पोहोचला जातोय. एकच धाव आली आहे. 36 धावा धावफलकावरती आपण पाहताय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या उभारली जाते. धावसंख्येचा उच्चांक गाठला जातो पहिल्या सत्रामध्ये. खऱ्या अर्थानं भक्ती 11 कोंदिवडे टीम कडनं कमी गतीनं बाहेर निघणारा चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू डिलिव्हर्ड केलाय अमोल दरेकरनं. टीमचा कॅप्टन आहे, त्याला माहिती आहे जयला मात्र थोडस मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवायचे. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले 3. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण जर पाहायला गेलो तर जाऊन पोहोचलाय ते 36. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत श्रीवीरा 11 बीड आणि त्यांच्या विरोधात खरवंडी वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण विनंती, आपला संघ आपण तयारीत ठेवा. इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. हा एक महत्वाचा नियम आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती, इनिंग्स ब्रेक नंतर आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. अन्यथा कोणता कर्णधार आला नाही तर 2 धावांची पेनल्टी आयोजकांकडून हा डिसिजन आमच्यापर्यंत येतोय. या गोष्टींकडे लक्ष द्या. इनिंग्स ब्रेक नंतर टॉस होणं फार गरजेचं आहे. ऑनगोईंग मॅच आपण पाहतोय, थोडा टाइम कडे देखील लक्ष द्या. ऑफिशियल्सला स्पेशली विनंती आहे की आपण प्लेयर्सला सतत ताकीद द्या की स्पीडअप करा. प्रत्येक षटक 5 मिनिटांमध्ये संपणं फार गरजेचं आहे. अन्यथा नंतर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टींकडे लक्ष द्या. ओव्हर टू योगेश सर. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहताय 36. चांगला स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देत असताना ज्ञानेश्वर कदम आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तो बाद झाल्यानंतर तो स्टार्ट अगदी कायम ठेवत असताना आतिश रुटे आणि त्याच्या साथीला जय धुले आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आला गोलंदाज आनंद. आनंद हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल चौथ्या षटकामध्ये. सॅकिंग गेंद वरती आतिश रुटे.
हा खूप टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती अगदी प्रतियाला चढवत असताना हा अगदी फाईन लेगला चेंडू चाललाय, सीमा पार, चौकार. हा चौकार आला. चौकारानं धावसंख्या आपण पाहता 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळी ऑन साईडला हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक नाहीये, वेकंड एरिया आहे, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंच आम्हाला दर्शवत आहेत हा चौकार आहे. विकेटचं पतन जरूर झालंय. थोडासा दबाव, अगदी कोणताही दबाव आपल्यावरती न घेता आतिश रोटे इथून मात्र हात खुले करत असताना चौथ्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग करत असताना काय स्टार्ट आपल्या टीमला मिळवून दिला. फ्लाइंग स्टार्ट. अगदी पहिल्या चेंडूपासून जो मोमेंटम खऱ्या अर्थाने डीकेनं मिळवून दिलाय ना, तो सातत्यानं राखत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. भक्ती 11 ही टीम हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेट कसं खेळलं जावं ना, एक प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट त्या आतिश रुटीकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. बघा जसे मोठे फटके आले त्यानंतर मात्र एक सिंगल घेतली, नॉन स्ट्राईक एंड वरती आला. आता जयला त्याने स्ट्राईक वरती घेतलं. हे करणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, कारण की ज्यावेळी तुम्ही एखाद्याच्या गोलंदाजावरती प्रति आले चढवत असताना त्यावेळी गोलंदाज देखील स्ट्रॅटर्जी आखत असतो. त्यावेळी त्याला कोणतंही जोखीम न उचलता त्याला सन्मान देणं देखील गरजेचं आहे, आणि तेच कार्य मैदानामध्ये दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जबरदस्त बॅटिंग. अगदी आपण पाहतो आउटसाइड लेग स्टंप पंच दर्शवतात. इट्स अ व्हाईट बॉल. इनलिगल डिलिव्हरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज आनंदच्या माध्यमातून, ज्याच्याकडे चौथ्या षटकासाठी पाहितलं गेलं, अमोल दरेकरच्या माध्यमातून एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचले 46. 5 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावफलकावरती धावा लावायच्या आहेत. त्याच प्रयत्नामध्ये स्विच हिट करायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत. फिल्डिंग चांगली झाली आहे, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जय धुले त्याच्या साथीनं आतिश रुटे एकाच गावाला बिलॉंग करतायत. सातत्यानं आपण पाहतोय जय धुले आतिश रुटेला आपण सलामी करताना देखील पाहिलंय आपल्या गावासाठी. परंतु आज भक्ती 11चं प्रतिनिधित्व करत असताना जबरदस्त कामगिरी. फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. वसंत त्या ठिकाणी त्यानं केलाय कॅरी झेल. कॅप्टनला इथून परतावं लागतंय. दुसरा आद्रा मिळतोय भक्ती 11. जमेची बाजू असेल शिव भक्ती 11 कोंदिवडे टीम साठी. सलामीचा फलंदाज आतिश रुटे अजूनही मैदानावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48. 10 चेंडू आणि वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आतिश रुटे. त्याच्या साथीनं आता मैदानामध्ये अगदी चौथ्या क्रमांकावरती दाखल झालाय संदीप. हा देखील फलंदाज अगदी आपण पाहतोय आदिवासी कर्जत प्रीमियर लीग मध्ये चमकदार कामगिरी. यावेळी फुलर लेनचा चेंडू बॅटला ब्रश झालाय. पंच दर्शवतात एक धाव बॅटच्या साह्याने येईल. धावफलक जाऊन पोहोचला अगदी आपण पाहताय 49. 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये आता टार्गेट सेट केलं जाईल. डिसायडर षटक म्हणून या षटकाकडे पाहितलं जातं. या षटकामध्ये डिसाईड होतं किती धावसंख्येचं टार्गेट असेल विपक्षी टीम समोर. ते षटक आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. देऊया त्यांना एक संधी.
कालचा सत्र स्पर्धेचा आजचा उद्घाटन सोहळा देखील आपण पाहतोय संपन्न झालाय. वासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा 7वं वर्ष. तमाम क्रिकेट वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करतोय. त्या सर्वांचं पुनश्च एकदा वासरेकोंडा प्रीमियर लीग पर्व 7व्या मध्ये सहर्षमय स्वागत. प्रेक्षक या स्पर्धेचा केंद्रबिंदू आहे आणि तोच प्रेक्षक राजा या स्पर्धेला लोअर फुलटॉस ऑन साईडला हा फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. सीमा पार संदीपच्या बॅटमधून आलाय. चौकार. मित्रांनो, नागेश उघडाच्या तिथे जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण पडद्यावर न उठायचं, पलीकडे बसा. प्रत्येकाला विनंती आहे थोडंसं सहकार्य करा. आपल्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात येते. आयोजकांच्या माध्यमातून हे प्रयत्न केले जातात. जोर काय सापील अगदी यष्टांच्या समोर सापडलाय. ब्लम्प सापडलाय. पंच मात्र सांगतायत फलंदाज इथून होईल बाद. डीजे त्या ठिकाणी साईराज आपण आपले पाय मागे घ्या. पाय मागे घ्या. मागे घ्या. थोडस सहकार्य करा. आपण इकडे एक काम करा, आपण व्यासपीठावरती या. इथून देखील चांगली मॅच इथून आनंद घेता येतो. येथील सर्व आमचे शेवटच्या षटक प्रगतीपथावरती कमबॅक केलं रोशननं. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगेच डॉट बॉल. त्यानंतर मात्र फलंदाज बाद. बाहेर जाणारा चेंडू. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु अगदी थोडा अँगल क्रिएट करत असताना बॉल अगदी बाहेर निघाला. पाठीमागे एस्टनचा आपण पाहतोय टीमचा कॅप्टन अमोल दरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. फील्डची सजावट करत असताना जबरदस्त फिल्डिंगची व्यूहरचना मैदानामध्ये त्याच्या माध्यमातून पाहताय. ऑन साईडला फटका खेळायचा होता. व्यवस्थित टायमिंग पाहायला मिळत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव आली लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धाव फलक जाऊन पोहोचला. अगदी आपण पाहताय 55 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटकामध्ये जिथे सातत्याने मोठे फटके येतात त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आपल्याला रोशनची पाहायला मिळते. जरूर पहिल्या चेंडूवरती त्याला चौकार आला होता. त्या ठिकाणी थोडंसं चेंडूने अतिरिक्त उचली देखील घेतली होती परंतु त्यानंतर अचूकता रोशनची पाहायला मिळाली. आणखीन एक चांगला चेंडू हातीश रुटेच्या विरोधामध्ये डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये रोशन या गोलंदाजाने डिलिव्हर केला. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजीचा दर्जा स्टँडर्ड आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला रोशनच्या माध्यमातून. जिथे अगदी आपण पाहतोय जे प्रमुख गोलंदाज आहेत त्यांना मोठ्या फटक्यांचा मार खावा लागला होता तिथे मात्र अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र अमोलने देखील चुकी केली आहे. हा अगदी सोपा झेल होता. कॅरी करणं गरजेचं होतं. एक धाव आली आहे. धाव फलक जाऊन पोहोचलाय. 56 धावा धाव फलकावरती टार्गेट असेल अथर्व एंटरप्राइजेस टीम समोर. 57 या धाव संख्येचं. चला नेक्स्ट मॅच. श्रीवीरा 11 बीड त्यांच्या विपक्षामध्ये खरवंडी वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच यायचंय. आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. 57चं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवर बोलूया. या वासरेखोंडा विभागामधील चांगला आवाज, एक गोड आवाज. या आपण ऐकूया शिवम लोबे यांचा आवाज. या वासरेखोंडा विभागामधील
चांगलं समालोचक खऱ्या अर्थानं या कर्जत विभागामध्ये जिथे जिथे मानाच्या स्पर्धा होतात त्या ठिकाणी आपण त्यांना खऱ्या अर्थानं ऐकतो. ते शिवम लोभी दुसऱ्या सत्रामध्ये जॉईन होतील. यस थँक्यू योगेश सर. मान मराठी अभिमान मराठी सिंहाची चाल आणि गरुडाची नजर. मान मराठी अभिमान मराठी सिंहाची चाल गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे माऊल्यांचे वर्तन. अशी शिकवण देणारे राजे शिवछत्रपती शिवराय यांना त्रिबार मानाचा मुद्रा देऊन मी शिवम लोभी समालोचक माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्षमय स्वागत. त्यानंतर मी जाईल व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांचा मनापासून आभार. मॅच नंबर 1 आपण पाहताय भक्ती 11 कोंदिवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये अथर्व एंटरप्राइजेस. टॉस जिंकला अथर्व एंटरप्राइजेस. अमोल दरेकर कॅप्टन न टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आणि फिल्डिंग करत असताना 5 षटकांमध्ये धाबा खर्च केले तर 56 रन ऑन स्कोर कार्ड. आता 57 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो टीम भक्ती 11 कोंदिवडे संघाच्या अगेन्स्ट अथर्व एंटरप्राइजेस टीमला. एकीकडे कॅप्टन जय धुले तर एकीकडे आपण अमोल दरेकर. या दोन कॅप्टनचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये भक्ती 11 कोंदिवडेनं 56 धावा जमवल्यानंतर एक मजबूत स्थितीमध्ये आणि आता 57चा पाठलाग करत असताना. चला सामना स्पीडअप करा प्लीज. अतिरिक्त वेळ आपण घेताय दोनही संघाचे कर्णधार. चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर फिल्डिंग लगेच सजवा भक्ती 11 कोंदिवडे. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये श्रीवीरा 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय खरबंडी वॉरियर्स. बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट प्लीज जॉईन द टॉस बॉक्स. आणि आयोजकांना विनंती करेल की आपण टॉस करून घ्या दोन संघादरम्यान. व्यासपीठावरती आपण पाहता या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार खरं तर आदरणीय सुधाभाऊ गारे यांची मिळालेली साथ आणि या एवन जोडीनं या वासरेखोंडा विभागाचं नाव खऱ्या अर्थानं उंच शिखरावर नेण्याचं काम केलं. ते आदरणीय सुधाकर भाऊ गारे आणि त्यांच्या समवेत त्यांच्याच खांद्याला खांदा लावून सतत झटत असणारे आमचे वासरेखोंडा प्रीमियर लीगचे अध्यक्ष जगदीश दादा देशमुख यांचं देखील मी पुन्हा एकदा सहर्षमय स्वागत करतो. त्यांची मिळालेली साथ या स्पर्धेमध्ये वासरेखोंडातील खेळाडू देखील उंच प्लॅटफॉर्मवरती खेळू शकतो. वासरेखोंडा विभागातील खेळाडू साठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं हे फार मोठं यश आहे जगदीश दादा देशमुख आणि आदरणीय सुधाभाऊ गारे यांचं. जाऊया मॅच कडे. 57चं टार्गेट. ऑन स्ट्राइक बॅट्समन दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन अमोल दरेकर आणि त्याच्या समूहात मैदानाच्या आतमध्ये वसंत. हे दोन सलामीवीर मैदानाच्या आत. 57चं टार्गेट. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकलात. साथी समालोचक योगेश सरडोले त्यांचं देखील पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. साथी स्कोररच्या भूमिकेत सागरदादा भोईर यांचं देखील सहर्ष स्वागत. अक्षय पासिलकर स्टार टेनिस वर्ल्ड टेक्निकल टीम सर्व टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करून मैदानाच्या आतमध्ये जातो. मॅच नंबर 1 आपण पाहताय उत्तरार्धाचा खेळ. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 56 धावा जमवल्या. टॉस गमावल्यानंतर टीम भक्ती 11 कोंदिवडे टीमनं आणि आता मात्र 57 त्यांना वाचवायचं. पॉवर प्लेचं षटक P1चं जय धुले टीमचा कॅप्टन जय धुले मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहताय सुरुवात फार गरजेची आहे. चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये दोनही संघांना. 57चं टार्गेट वाचवत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये जय धुलेला आपण पाहताय. ऑन स्ट्राइक बॅट्समन वसंत. नॉन स्ट्राइक एंड वरती अमोल दरेकर. पहिलाच बॉल धीम्या गतीला लोवर फुल टॉस त्यावरती आक्रमण स्वीपचा फटका. मिड विकेटला बॉल चाललाय. 4 धावसंख्येसाठी येतोय पहिला दर्जेदार चौकार. स्थापेल 4 या धावसंख्येवर. 57चं टार्गेट. तिथे पोहोचण्यासाठी प्रत्येक बॉल प्रत्येक धाव तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
निर्धाव चेंडू येतोय. बॉल नंबर 3 दिशा पाहावी लागेल. पंच सांगत असताना दोन जमिनी समांतरात इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 1 न वाढत असताना धावसंख्या 5 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात आहे. बॉल संपले 2 धावा धावफलकावरती 5.57चा टार्गेट. पॉवर प्लेचा आता पॉवरफुल फायदा घेणं फार गरजेचं आहे. जयचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे अतिश. या बॉलवरती मिळेल 1 रन. फुलटॉस बॉलवरती आपण प्रामुख्याने मोठे फटके सातत्याने पाहिलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता या मॅच मध्ये वसंतला थोडंसं टायमिंग जमलं नाहीये प्रॉपर आणि त्याचमध्ये एक सिंगल ना धावसंख्या 6 अंकावर. 3 बॉल संपलेत, धावा आहेत धावफलकावरती 6. मॅच नंबर 1 उत्तरदाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. ऑन स्ट्राईक बॅट्समन अमोल, नॉन स्ट्राईक एंड वरती वसंत, बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय जय धुले. कॅप्टन टू कॅप्टन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. जयचा बॉल सन्मान दिलाय. अमोल दरेकरनं सावधान पावित्र्य राखलं जय धुलेच्या विरोधात. सन्मान दिलाय बॉलवरती. निर्धाव चेंडू येतो. निर्धावानं धावसंख्या तिथेच थांबेल 6 या धावसंख्येवरती. संत क्रिकेट या षटकामध्ये आपण पाहताय पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्यानंतर मागील काही बॉल मध्ये थांबवण्याचं काम केलं जय धुले या गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल. जयचा बॉल आखू टप्प्याचा बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन अवेलेबल संदीप. काऊ कॉर्नर झोन मध्ये इथे देखील रन मिळेल. 1-1च्या मदतीने धावसंख्या हलवार पद्धतीने पुन्हा एकदा पुढे जात असताना 7 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल या P1च्या षटकातील जय धुले. बॉलिंग मार्क वरती कॅप्टन एक चांगली भूमिका साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये. बॅटमध्ये काय फार जास्त करू शकलेला नाहीये जय, परंतु बॉलिंग मध्ये सर्व काही सर्वस्व देत असताना हवेमध्ये बॉल पकडली जाईल. कॅच ब्रेक थ्रू, अर्ली ब्रेक थ्रू. वसंत थोला बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. सिद्धगडच्या रणसंग्रामामध्ये हुतात्मा झाले. वीर मरण त्यांना तेथे आलं. आजच्याच दिवशी 72 वर्षापूर्वी झालेली ही घटना. कर्जतच्या इतिहासाचे खरे साक्षीदार अर्थातच हुतात्माबाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील या दोन वीर सुपुत्रांना करूया स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली. आणि याच दिवशी 2 जानेवारी याच दिवशी भारतरत्न पुरस्कार देखील चालू झाला. देशाची सेवा करणारे आणि त्यानंतर बहुमूल्य व्यक्ती या व्यक्तींचा आदर याच दिवसापासून चालू झाला. भारतरत्न पुरस्कार बरेचसे आपण भारतरत्न पुरस्कृत आपण व्यक्ती पाहतोय, परंतु त्या भारतरत्न पुरस्काराची सुरुवात या आजच्या दिवसापासून झाली होती. जाऊया मैदानाच्या दिशेनं. एका षटकात धावफलकावरती आहेत 7. फलंदाज बाद झालाय नुकताच एक वसंत. ओव्हर नंबर 2 मध्ये कॅप्टन डीके मिस फिल्डिंग. रोहननं मिस फिल्डिंग केले. बॅकअप चांगल्या रीतीने येत असताना डीप पॉइंट मध्ये हे करावं लागतं. ज्यावेळेला एखादा खेळाडू चुकी करतो दुसऱ्या खेळाडूला ही चूक सावरणं फार गरजेचं असतं. जिथे धावा मिळू शकलाच नसता तिथे धावा मिळाल्या 2. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय. स्विचचा प्रयत्न होता अमोल दरेकरचा. व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नव्हता, परंतु पॉइंट मध्ये चाणक्य असणं फार गरजेचं आहे. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे एक कौशल्य असणं फार गरजेचं आहे. तिथे चुकलाय खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक रोहन. धावसंख्या 2. 9 धावा धावफलकावरती. भन्ना तेज तरार यारकर यष्टांवरती सापडलाय. लेग बिपोच्या स्वरूपामध्ये टीमचा कॅप्टन सेनापती धारा तीर्थ पडत असताना बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे.
त्यांना देखील पुन्हा एकदा आदरांजली व्यक्त करून जाऊया मैदानाच्या दिशेनं. फार मोठं कमबॅक केलं या मॅच मध्ये टीम भक्ती 11 कोंदिवड्यानं. टीमचा सरसेनापतीला माघारी झाडण्यात आलं यश. डीकेला फुल टॉस बॉल, इथे चुकी केली आहे. मागील बॉल मध्ये काय झालंय गरजेचं नाहीये, परंतु या बॉल मध्ये केलेली चुकी, बॉल जाईल डीप फाईन लेग मध्ये. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. पोहोचायचंय त्यासाठी मध्ये मध्ये अटेम्प्ट असणं फार गरजेचं आहे. ज्ञानेश्वर कदमचा बॉल अतिशय जबरदस्त वेगवान बॉल, स्लॉट मध्ये बॉल, यार्कर लेंथ. या अगोदरचा बॉल फुलटॉस, त्यानंतर कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये डीकेला आपण पाहताय. निर्धाव चेंडू, निर्धावानं धावसंख्या तिथेच थांबेल 13 या धावसंख्येवर. 57चं लक्ष आहे. हळूहळू पद्धतीनं पुढे सरकतोय अथर्व एंटरप्राइजेस संघ देखील. व्यवस्थित बॅटवरती बॉल नाहीये. पॉइंट मध्ये 1 रन मिळेल. 1च्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या 1 वाढते. 14 धावा धावफलकावरती. रणनीती दोनही संघांकडून आखली जाते आणि त्याच रणनीतीला मैदानाच्या आतमध्ये उभारणं फार गरजेचं असतं. महत्वाची बाब अमोल दरेकर बाद झाला ही महत्वाची गोष्ट आहे आणि तिथून आता या दोन फलंदाजांना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचे. जबरदस्त फटका पॉइंटच्या वरून बॉल कन्वर्ट केलाय. थर्ड मॅन मध्ये बॉल चाललाय. 4 धावसंख्येसाठी येतोय. हा देखील एक चौकार. जमवल्यात अथर्व एंटरप्राइजेस टीमनं. 18 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत 2 षटकांच्या खेळ समाप्तीनंतर. स्क्रीनवरती पाहता 18 बॉल आता 39चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 2 पॉवर प्लेचे षटक संपलेत आणि 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी करणं फार गरजेचं आहे. त्या अवस्थेत 18 धावा एक सन्मानजनक स्थितीमध्ये आहे अथर्व एंटरप्राइजेस संघ देखील. मी मगाशीच म्हटलं एक पार्टनरशिप हवी आहे मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करण्यासाठी अथर्व एंटरप्राइजेस टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली. विलास आणि त्याच्या समूहामध्ये आपण पाहताय अमोल दरेकर. महत्वाची बाब टीमचा कॅप्टन तुम्ही गमावलाय. चेस करत असताना कॅप्टनची भूमिका फार महत्वाची आहे. ऍज अ बॅट्समन स्वस्तात बाद झाला अमोल दरेकर आणि त्यानंतर या 2 खेळाडूंवरती जबाबदारी आहे. गणेशनं आल्या मैदानाच्या आतमध्ये चौकारनं सुरुवात केली आपल्या इनिंगची. त्यानंतर पॉइंटच्या रिझन मध्ये काय जबरदस्त फटका केला बॅट्समन आनंद देखील. जय धुले वैयक्तिक 2रं, सांघिक 3रं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये खोलात टाकला. बॉलर नावची दाट शक्यता. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती. आत्महत्या केले मी तर म्हणेल. फलंदाजांना नॉन स्ट्रायक वरती झाली आहे मिसकम्युनिकेशन. फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नागेश. चांगला बॉल, निर्धाव चेंडू येतोय. जय धुले वैयक्तिक 2रं षटक घेऊन आला आणि फार महत्वाचं षटक आहे. मिडल ऑर्डरचं षटक आहे आणि या मॅच मध्ये प्रभावशाली ठरू शकतं. आणि जबरदस्त बॉलिंग 2 बॉल मध्ये अद्याप जबरदस्त बॉलिंग. धीम्या गतीचा बॉल पिक केला लाईन. अंतिम क्षणी
फ्लिक केलाय बॉल डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे सिद्धेश उपस्थित. 1 रन कमी, दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. या 3च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये श्रीवीरा 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय खरबंडी वॉरियर्स. गेली 15 ते 20 मिनिट श्रीवीरा 11 बीड संघाचा कर्णधार आपली वाट बघतोय आणि खरबंडी वॉरियर्स टीमचा कॅप्टन अजूनही उपस्थित नाहीये. त्यामुळे अंतिम कॉल आहे, कृपया करून आपण टॉस करण्यात या हे षटक संपण्यापूर्वी. अकुटप्याचा बॉल, नागेश उघडाचा फटका, बेमिसाल टायमिंग, बॉल हवाई सफर करत असताना दॅट्स ह्यूज ब्रँडेड षटकार. सत्तावीस धावा धावफलकावरती हलक्यात आणि सेन्सिबली पुश केलाय. पुन्हा एकदा लॉंग लेग मध्ये बॉल, या बॉल वरती देखील रन मिळत आहेत 2. मागील 3 बॉल चांगले पडलेत खऱ्या अर्थानं अथर्व एंटरप्राइजेस टीम संघासाठी देखील. धावा आल्यात या षटकामध्ये. 2 बॉल चांगल्या रीतीने फेकले. जयने एक सफलता अर्जित केली या षटकात, परंतु मागील 3 बॉल मध्ये खराब कामगिरी. धावसंख्या इथे धावफलकावरती 29, 3 गडी बाद स्क्रीनवरती आपण पाहताय. 13 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन आपण पाहताय 13 बॉल 28. प्रत्येक बॉल या मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. जयचं षटक. कॅप्टन पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल, नागेश थांबणार नाहीये. आक्रमणाचा इरादा, बेमिसाल टायमिंग, पुन्हा एकदा बॉल जाईल. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सलामीच्या फलंदाजानं निराश केलं, परंतु मधल्या फलीमध्ये नागेश उघडा काय जबरदस्त बॅटिंग साकारतो. अटॅकिंग क्रिकेट. 13 बॉल 28 ची गरज होती आणि तिथे आलेला महत्वाचा षटकार या मॅच मध्ये उपयुक्त ठरतोय. आता 12 बॉलचं इक्वेशन आहे आणि 22 धाब्यांची गरज. काय होईल या मॅच मध्ये? अंतिम 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 22 धावा करायच्या. 3 षटकांमध्ये तुम्ही जे केलंय ते पुढे न्यायचं आहे आणि जिथून तुम्ही कमी पडलाय तिथून तुम्हाला आता पुन्हा एक नव्यानं सुरुवात करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 22 वाचवत असताना फार सारे कष्ट घ्यावे लागतील. मैदानाचा जर तुम्ही विचार केला ना खंडाई खांडपेच्या क्रीडांगणाचा, तर सीमा अगदी छोट्या आहेत. एक परफेक्ट टायमिंग, प्रॉपर टायमिंग, बॉल मैदानाच्या बाहेर सहज जाऊ शकतो आणि तेच काम नागेश उघडानं देखील केलंय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल या धावपट्टीवरती, या खेळपट्टीवरती एक लाईन मिस होणं फार चुकीचं आहे ॲज अ बॉलर, कारण मैदान देखील छोटे आणि ही धावपट्टी जर आपण पाहिली ना तर एक फलंदाजासाठी एक उत्कृष्ट धावपट्टी आपण या पर्व 7 मध्ये पाहताय. आणि अशा पद्धतीमध्ये लाईन मिस केले जय धुलेने देखील मागील षटकात. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यानंतर फुलटॉस बॉल, या 2 बॉलवरती तुम्ही षटकार पाहिलेत नागेश उघडाच्या बॅटमधून. इथून चुका सुधाराव्या लागतील. आतिश रुठे एक चांगला अष्टपैलू आहे. बीड संघाच्या माध्यमातून प्रामुख्याने खेळाडूची भूमिका राहिली. ऑफिशियल सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल. 2 जमिनी समांतरात भर उन्हामध्ये आमचे पंच कवायत करत असताना पाहताय. अंपायर्स पॅनल
यांचं देखील मनापासून कौतुक आहे. अगदी दूरवरून या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. अमितजी गागडे सर आणि त्यांच्या समोरमध्ये श्यामदासजी कराले सर आणि त्यानंतर संजूजी गुमाने सर, हे तीन आमचे ऑफिशियल सतत 4 दिवस यांची फार मेहनत राहणार या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील पुन्हा एकदा कौतुक. वाईट बॉलने एक अतिरिक्त धावसंख्या 36 धावा आहेत. अगोदरच आता धावा कमी आहेत, 21 धावा वाचवायच्यात आणि त्यामध्ये आतिश रुटेनं केलेली ही चुकी फार उपयुक्त आहे. तिचा बॉल स्लॉट मध्ये खोलात टाकलाय. गणेशचा हा फटका लॉंग लेग मध्ये. संदीप उपस्थित, बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत मिळेल. एक इंटरेस्टेड होते गणेश दुसऱ्या धावेसाठी, परंतु नागेश इंटरेस्टेड नव्हता. दोन फलंदाजांचा ताळमेळ धावपट्टीवरती असणं फार गरजेचं आहे आणि इथे नागेश इंटरेस्टेड नव्हता. हे कम्युनिकेशन फार गरजेचं आहे ॲज अ बॅट्समन धावपट्टीवरती. रन मिळते 1, धावसंख्या 37. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहता. ही स्पर्धा जगभरात आपण प्रसारित करतोय. स्टार टेनिस टीमचं देखील मनापासून आभार व्यक्त करूयात. नेक्स्ट बॉल अतिश. अतिशचा बॉल स्लॉट मध्ये. नागेशचा हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर, परंतु लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. अचूक फेकी, जबरदस्त फिल्डिंग. रन मिळते या बॉलवरती देखील 1 न धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 38. 3 बाद 38 धावा धावफलकावरती आहेत. अतिश रुटचे षटक फार महत्वाचं षटक आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. या मॅचचं भवितव्य या षटकामध्ये आणि प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती फेकण्याचा मानस अतिश रुटेला आपण पाहताय. गणेश ऑन स्ट्राईक. अतिशचा बॉल, वेगवान बॉल, ऑफ कटर टाइपचा बॉल. यष्टीरक्षक डीकेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, इट्स अ डॉट बॉल. फार महत्वाचा डॉट बॉल आहे या मॅच मध्ये. हा डॉट बॉल नाहीये तर या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी टाकलेला बॉल अतिश रुटेच्या बॅट मधून. इक्वेशन अगदी लगभग आहे, अगदी रपटप मॅच आपण पाहताय. मॅच नंबर 1 कशा रीतीने हवी आहे याचं उत्तर या दोन संघांमध्ये पाहता. स्लॉट मध्ये बॉल, फटका, प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट. गणेशचा हा विस्फोटक फटका, A1 क्वालिटी ब्रँडेड षटका. क्रिकेटमध्ये आणि तो अनुभव पणाला लावत असताना मैदानाच्या आतमध्ये अथर्व एंटरप्राइजेस या फ्रँचाइज साठी आपण पाहताय. जबरदस्त बॅटिंग. नागेशला साथ हवी होती एका फलंदाजाची. गणेशनं, मी मगाशीच म्हटलं, आल्या आल्या चौका ठोकला. त्याला कॉन्फिडन्स वाढवता आला पहिल्याच बॉल मध्ये आणि तिथून देखील त्याने त्याच्या इनिंग मध्ये मागे वळून पाहिलंच नाहीये. आणि या मॅच मध्ये आता 8 बॉल 13चं इक्वेशन. अतिश फार महत्वाचे 2 बॉल फेकावे लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती विलेज एंड कडून पुन्हा एकदा सज्ज. अक्रॉस द लाईनचा फटका खेचायचा प्रयत्न, खोलात टाकलाय बॉल. फार चांगला बॉल होता परंतु मिड विकेट मध्ये अलॉंग द कार्पेट वेगानं हलकीशी मिस फिल्डिंग. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात आणि त्याच पद्धतीने आपण पाहताय आता फार निराशाजनक कामगिरी भक्ती 11 कोंदवड्या टीमचे देखील पाहतोय. मॅच संपले नाहीये. या 2 न धावसंख्या पुढे जात असताना 44 धावा आहेत धावफलकावरती. 46 धावा आहेत धावफलकावरती. 11 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 11चं इक्वेशन. महत्वाचा बॉल. अंतिम षटकामध्ये जबाबदारी कोणावरती दिली जाईल, किती धावा अंतिम षटकात राहतील. 7 बॉल 11चं इक्वेशन. इम्पॉर्टंट मॅच. सुरुवात चांगली करायची. खरवंडी वॉरियर्स अंतिम कॉल. आयोजकांना मी विनंती करतोय. हुक करण्याचा प्रयत्न. गणेशचा फटका पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला साईड स्क्रीनला लागतो बॉल. मिळतील धावा 4च्या मदतीनं इक्वेशन मध्ये होईल बदल. धाव
आपण टॉस करून घ्या. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जगदीशदादा देशमुख यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान टॉस करा. ओव्हर नंबर 5 मध्ये अंतिम षटक 7 धावा वाचवायच्या आहेत. भूषण धुले, पहिलाच बॉल भूषणचा, फर्निचर डिस्ट्रॉय. नागेश उघडाला पाठवले माघारी, लागले महत्वपूर्ण धक्का मॅच मध्ये. नागेश उघडा बॅक टू द डगआउट. मनोज नवीन फलंदाज, भूषण धुले युवा गोलंदाज. बीड टीम कडून प्रामुख्यानं हा खेळाडू खेळत असतो, परंतु आज या खेळाडूला संधी मिळाली आहे. वासरेखोंडा प्रीमियर लीग यासाठी आहे की नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळणं फार गरजेचं आहे. भूषण धुले बॉलिंग ट्रॅक वरती, 7 धावा वाचवायचा. स्लॉट मध्ये बॉल मिड विकेटला. हवा अल्ला या मॅचची हवा सोडणारा हा मनोजच्या बॅट मधून येतोय महत्वाचा षटकार. अथर्व एंटरप्राइजेस टीमनं हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम अथर्व एंटरप्राइजेस. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये लगेच त्याला लाईन अप करून घ्या. विनंती करतोय मी दोनही संघांना की आपण हँडशेक करून घ्या. या स्पर्धेचा नियम आहे, हँडशेक करून घ्या दोनही संघांनी. लाईन अप देखील करून घ्या.